नमस्कार सर्व दर्शक बंधू आणि भगिनींनो, आपणाला सर्वदर्शनच्या वतीनं मनपूर्वक नमस्कार. मी सर्वदर्शनचा होस्ट कमलाकर सावंत आणि मंडळी, आपण पाहत आहात आपलं सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य. अर्थात हे राशी भविष्य आहे दिनांक 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या काळातलं. मंडळी, राशी भविष्य पाहणं एक चांगली सवय आहे. शिवाय समजलेल्या काही धोक्यांच्या बाबतीमध्ये आपण योग्य निर्णय घेऊन अधिक चांगले काम करू शकतो, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून संपूर्ण राशी भविष्यावर अवलंबून राहावं या मताचा मी नाही, पण राशी भविष्यातल्या धोके आणि त्यामध्ये मिळणारी संधी या दोन्हीचा विचार करून आपल्या पुढील जीवनासाठी त्याचा फायदा घेता येऊ शकतो या मताशी मी सहमत आहे. आणि म्हणूनच बंधू भगिनींनो, तुम्हाला सातत्यानं मी सर्वदर्शनचं साप्ताहिक राशी भविष्य देत असतो, जेणेकरून तुमच्या सर्व योजना यशस्वी झाल्या पाहिजेत, तुमचं कल्याण झालं पाहिजे आणि यातच खऱ्या अर्थानं सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व यूट्यूब आणि इतर सर्व माध्यमांचा निश्चितपणे फायदा होईल. आता आपण जे राशी भविष्य पाहतो आहोत ते दिनांक 24 ते 30 डिसेंबर 2025 या काळातलं आहे. सर्वप्रथम आपण पाहूया रासमेष. रासमेषचं शीर्षक आहे उन्नती होईल. मंडळी, या काळामध्ये तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठीच्या सगळ्या संधी मिळणार आहेत. शिवाय नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं अनुकूल वातावरण राहणार आहे. लोकांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. तरुणांच्या विवाहाच्या दृष्टीनं हा कालखंड चांगला आहे. या काळामध्ये तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल. तुमचं व्यक्तिमत्व उजळेल अशा पद्धतीचा हा कालखंड आहे. इतर लोक तुम्हाला भेटवस्तू देतील, इतरांनाही तुम्हाला त्या पद्धतीनं टॅकल करणं अपेक्षित आहे. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल आणि या काळामध्ये मात्र वाहन चालवत असताना त्यावर नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार, गुरुवार. मंडळी, यापुढची रास आहे वृषभ. वृषभ राशीसाठीचं शीर्षक आहे संमिश्र ग्रहमान राहील आणि संमिश्र ग्रहमानाचा तुम्हाला निश्चितपणे या कालखंडामध्ये अनुभव येणार आहे. या सप्ताहाची सुरुवात थोडी दगदगीची असणार आहे. गरजेपेक्षा तुम्हाला जास्त परिश्रम करावे लागणार आहेत. असं असलं तरी यश तुमच्या जवळ आहे आणि सगळी परिस्थिती तुमच्या आटोक्यात राहणार आहे. म्हणजेच जीवनसाथीची हट्टपुरवा, कुटुंबातल्या सगळ्यांची लाडपुरवा, तुम्हाला अचानक धनलाभाची सुद्धा संधी आहे. काहींना प्रवासाचा योग येईल. तुम्ही जी स्थावर मालमत्ता घ्याल त्यामध्ये मात्र तुम्हाला मोठ्या स्वरूपात यश मिळणार आहे. तुमच्यासाठी गुरुवार, शुक्रवार तुम्हाला चांगले जाणार आहेत आणि याही पलीकडे तुमचे आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार, गुरुवार. मंडळी, यानंतरची रास आहे मिथुन. मिथुन राशीचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला मिळालेले जे शीर्षक आहे ते प्रेमात खऱ्या अर्थानं सावध राहावं. आता तुम्ही जर नव्यानं प्रेमाच्या बाबतीमध्ये काही तुमच्या डोक्यात योजना राखल्या असतील तर त्या आखलेल्या योजनेमध्ये सावधानता असणं आवश्यक आहे असं सांगितलं जात आहे. उत्साहाने या सप्ताहाची सुरुवात होणार आहे. तुम्हाला तुमच्या मनात वेगवेगळे चांगले विचार असतील. व्यवसाय करत असाल तर तुम्ही लाभदायक राहाल. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत. तुम्हाला मंगळवारपासून काही अडचणी असू शकतात आणि गुरुवारी त्या दूर पण होऊ शकतील. काही प्रसंगात तुम्हाला अचानक प्रवास करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. रविवार, त्यासोबतच गुरुवार आणि शुक्रवार हे तुमचे शुभ दिवस आहेत. यानंतरची पुढची रास आहे कर्क. कर्क राशीचा विचार केला तर कर्क राशीचं शीर्षक आहे गुप्तता पाळा. काही कटू तर काही गोड अनुभव तुम्हाला येऊ शकतात. आर्थिक उलाढाली या काळात चांगल्या होणार आहेत. महत्त्वाच्या योजना लोकांना सांगत बसू नका. आरोग्याची काळजी घ्या. मंगळवार, बुधवार तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत आणि साथीशी तुमचे मधुर संबंध राहतील. गुरुवार, शुक्रवार वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार, शनिवार. यानंतरची पुढची रास आहे सिंह. सिंह राशीचं जे शीर्षक आहे ते आहे व्यस्त राहाल. संमिश्र ग्रहमानाचा या काळात तुम्हाला अनुभव येऊ शकतो. त्याशिवाय तुम्हाला सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. वेळेचे नियोजन नीट करा. काही कामे तुम्ही अर्धवट करून ठेवली आहेत ती पूर्ण करा. राजकीय स्तरावर एक वेगळी संधी आणि वेगळा संशय दोन्ही तुमच्याकडे येऊ शकतं. ते पण बघणं अपेक्षित आहे. शिवाय तुमच्याकडच्या आत्ता ज्या योजना आहेत त्या गुप्त ठेवा आणि तुम्ही यानंतरही जे काय काम कराल त्यावर खऱ्या अर्थानं तुमच्या शब्दाला मान दिला जाणार आहे. शनिवारी वाहन हळूहळू चालवा आणि लक्षात ठेवा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, गुरुवार, शुक्रवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे कन्या. कन्या राशीचं शीर्षक आहे नवीन संधी मिळेल.
पूर्वार्ध या आठवड्याचा तुमचा चांगला जाणार आहे. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमचा विचार केला जाऊ शकतो. नव्याने जबाबदारी येऊ शकते. घाईघाईत कुठलीही कामं करू नका. विचारपूर्वक करा. महत्त्वाच्या कागदपत्रावर सह्या करताना सुद्धा दोनदा विचार करायला हरकत नाही. याउलट तुमच्याकडनं काही चुका घाईनं होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आपल्या योजनाची वाच्यता इतरांना करू नका आणि कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि रविवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे तुळ. तुळ राशीचा जर विचार केला तर तुळ राशीचं शीर्षक आहे मानसन्मान मिळेल. चंद्राचे पराक्रम स्थानापासून ते खऱ्या अर्थानं विद्यास्थानापर्यंत भ्रमण देणारी फळं या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. व्यवसायात भरभराट होणार आहे. नवीन प्रकल्प आणि कल्पना तुमच्या यशस्वी होणार आहेत. लोकांना चांगला प्रतिसाद तुम्ही देऊ शकाल आणि लोकही तुमच्या बाबतीमध्ये चांगला प्रतिसाद देतील. शिवाय नोकरीत तुमच्यावर नवीन जबाबदारी राहील. त्यातून तुमचं कौशल्य लक्षात येऊ शकतं. आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग करू नका. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार, रविवार आणि सोमवार. यानंतर पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीचं शीर्षक आहे लाभ होतील. अर्थात तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठी वडिलोपार्जित संपत्ती, व्यवसाय, शिक्षण आदी बाबीवर चांगले परिणाम तुम्हाला दिसणार आहेत. तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. जीवनसाथीचे मधुर संबंध राहतील. भेटवस्तू आणि विविध प्रकारचे लाभ होऊ शकतात. शिवाय नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. काही गोष्टीचा निर्णय घेताना मात्र विचारपूर्वक घ्या. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि सोमवार. यानंतरची रास आहे धनु. धनु राशीचं शीर्षक आहे अडचणी दूर होतील. या काळामध्ये मागं जाणवलेल्या अडचणी दूर होताना तुम्हाला निश्चितपणे दिसू लागतील. त्यासोबतच मौज मजा करण्यासाठी वेळ मिळणार आहे. सकारात्मक विचार ठेवा. जीवनसाथीचं सहकार्य मिळणार आहे. भेटवस्तू स्वीकारण्यास हरकत नाही. धनलाभ होण्याच्या दृष्टीनं सुद्धा तुम्हाला मंगळवार, बुधवार आणि सोमवार हे चांगले दिवस आहेत. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार, रविवार आणि सोमवार. यानंतर पुढची रास आहे मकर. मकर राशीचं शीर्षक आहे चैनीवर खर्च होईल. त्यामुळे या काळात होणाऱ्या कुठल्याही चैनीच्या कार्यक्रमावर नियंत्रण ठेवा. जास्तीचे पैसे घालू नका आणि काहींना अचानक प्रवास करावा लागेल. मोठी जबाबदारी सुद्धा येऊ शकते. जवळच्या माणसापासून तुम्हाला काही काळापुरतं सावध राहणं आवश्यक आहे. मित्रावर प्रेम करताना निस्सीम प्रेम करा, जेणेकरून त्यांना जिंकता येऊ शकेल. आणि वडीलधाऱ्या मंडळीला मान द्या. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार आणि सोमवार. मंडळी, यानंतरची रास आहे कुंभ. कुंभ राशीचं शीर्षक आहे उत्तरार्ध चांगला जाईल. पूर्वार्धापेक्षा तुमचा उत्तरार्ध चांगला जाणार आहे. त्याच्यामुळं सुरुवातीला काही पैसा मिळाला तरी तो खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खर्चावर जरा नियंत्रण ठेवा. सावधगिरी बाळगा. कायद्याची बंधनं पाळा. प्रवासात सतर्क राहा. एखादी चांगली संधी मिळेल आणि जिथं काम करतात तिथून वरिष्ठाकडून तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आणि यानंतरची रास आहे मीन. मीन राशीचं वैशिष्ट्य आहे की पूर्वार्ध अनुकूल जाईल. या शीर्षकात महत्त्वाची कामं तुमच्या या आठवड्याच्या पहिल्या भागामध्ये पूर्ण होतील आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला अधिकाधिक संधी मिळत असतानाच 1-2 अडचणी सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्या काळामध्ये बघून काम करा. जवळच्या माणसावर विश्वास ठेवताना विचार करून ठेवा. निश्चितपणे तुम्हाला मित्रमंडळी आणि कुटुंबाची साथ मिळणार आहे. शिवाय गुरुवार, शुक्रवारी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवा. वाहनात जात असेल किंवा वाहनावर जात असेल तर वेगावर नियंत्रण ठेवा आणि कुठल्याही इतरांच्या भानगडीत पडू नका. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. मंडळी, आपण पाहत होतात आपल्या आवडीचं आणि अत्यंत लोकप्रिय असलेलं सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य. आता हे राशी भविष्य इथं संपत असतानाच चला मंडळी, सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या राशींमध्ये तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला संधी आहे. कर्तृत्व मिळवा, यश मिळवा, कीर्ती आणि संपत्ती मिळवा. आरोग्यसुद्धा निश्चितपणे राखून ठेवा आणि पुढच्या प्रगतीला तयार राहा. आता हे राशी भविष्य संपत असताना एक छोटीशी विनंती आहे. आपल्याला आपलं राशी भविष्य आवडलं तर निश्चितपणे तुम्ही ते बघत असतानाच लाईक करा, इतरांना शेअर करा आणि हो, अद्यापपर्यंत जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं एवढ्या विनंतीसह थांबतो. धन्यवाद. पाहूया पुढच्या आठवड्यात परत एकदा सर्वदर्शनचं साप्ताहिक राशी भविष्य.